नमस्कार. राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व लढाऊ वीज कंत्राटी कामगारांना सप्रेम नमस्कार. आपल्याला कल्पना आहेच की आपण महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या आज आंदोलनाचे चौथा दिवस हा संपन्न झालेला आहे. उद्या आपल्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे. काल सह्याद्री शासकीय निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या कायम कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या विनंतीला मान देऊन आपली बैठक 2 दिवसात लावतो असे काल सार्वजनिकरित्या जाहीर केले होते. आणि त्यानुसार उद्या 9 मार्च रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता ही बैठक देवगिरी या बंगल्यावरती आयोजित केली होती आणि याचा निरोप आपल्याला सकाळी आला. परंतु पुन्हा दुपारी 4:30 वाजता आपल्याला ही बैठक रद्द झाल्याचा निरोप आला. त्यामुळे साहजिक आहे सर्व कंत्राटी कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आणि कंत्राटी कामगारांमध्ये संताप वाढला. परंतु पुन्हा संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास औद्योगिक संबंध अधिकारी महानिर्मिती यांचा पुन्हा नचिकेतजी मोरे आणि मला फोन आला आणि त्यानुसार ठरलेली बैठक ही पुन्हा झाली. त्याबद्दल या राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय फडणवीस साहेब यांचे आम्ही संयुक्त कृती समितीच्या वतीने जाहीर आभार मानतो. कामगार मित्रांनो, आपल्याला आपले आंदोलन अत्यंत शांत चित्ताने चालू ठेवायचे आहे. राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना मी नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या कंपनीच्या गेटसमोर शांत चित्ताने आंदोलन करूयात. संयुक्त कृती समितीच्या निरोपाव्यतिरिक्त कोणीही अतिरिक्त कुठल्याही प्रकारचे आंदोलन करायचे नाही. आपला जरी पेंडॉल काढून घेतला असेल तरी शांत चित्ताने आपण आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी बसून राहावं. आपले पोस्टर बॅनर आहेत ते आपल्या हातात घेऊन आपल्या मागण्या या रास्ता आहेत त्या चालू ठेवाव्यात. आम्हाला ठाम विश्वास आहे की या राज्याचे ऊर्जा मंत्री हे संवेदनशील आहेत. त्यांनी अत्यंत चांगले निर्णय मागच्या काळात देखील घेतलेले आहेत. त्या निर्णयाचा लाभ आज देखील राज्यातील सर्व कंत्राटी कामगार घेत आहेत. त्यामुळं मागच्या झालेल्या मीटिंगप्रमाणे ते नक्कीच आपला विचार करतायत आणि उद्या 9 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता पुन्हा ही बैठक ठरवलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही सर्व कृती समितीचे कंत्राटी कामगार पदाधिकारी हे त्या बैठकीला जात आहोत. राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांनी शांत चित्ताने आपले आंदोलन चालू ठेवावे ही आपणास नम्र विनंती करतो. संयुक्त कृती समितीच्या सूचनेप्रमाणेच आपले आंदोलन चालू राहील. अधिकृत निरोप आल्याशिवाय कोणीही वैयक्तिक कुठल्याही संघटनेने वैयक्तिक कोणतेही निरोप कोणालाही द्यायची जबाबदारी नाही. संयुक्त कृती समितीचे संयोजक त्या ठिकाणी निरोप देतील. सर्वांनी शांत चित्ताने उद्या सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या आंदोलनात स्थळी शांत चित्ताने आंदोलन सुरू करावे ही हात जोडून नम्र विनंती करतो. उद्या नक्कीच आदरणीय फडणवीस साहेब आपल्याला गुड न्यूज देतील याची आपण आशा बाळगूयात. कामगार एकजुटीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.